महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील 5 वर्षांपासून प्रलंबित असून आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरपालिका आणि नगरपंचायती तर डिसेंबर अखेरीस जिल्हा परिषद निवडणूक होण्याची दाट शक्यता काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घ काळापासून लांबल्या आहेत। गेल्या 5 वर्षापासून महाराष्ट्रात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच घेण्यात येणार आहे। राज्यातील नगरपालिका नगरपंचायत निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी दर्शवली आहे। त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतीच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे। राज्य निवडणूक आयोगाने महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा त्रिस्तरीय निवडणुका घेण्यासाठी योजना आखली। या संदर्भात आयोगाने राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनासोबत तयारीचा आढावा घेतला। या निवडणुकांचा प्रस्तावित टप्पा समोर आला आहे। यानुसार 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतीच्या निवडणुका नोव्हेंबर अखेर घेण्याची योजना होती, परंतु आता त्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आयोगाने वर्तवली आहे। तर दुसरा टप्पा डिसेंबर अखेरीस राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समितीच्या निवडणुका होतील। तसेच जानेवारी 15 ते 20 दरम्यान 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।